हातकणंगले तालुक्यातील आळती इथल्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या एका शाळेमध्ये 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातले 70 विद्यार्थी बिहारचे आहेत. सोमवारी पहाटे या ठिकाणी शिक्षण घेणारा अल्पवयीन विद्यार्थी फैजान नजीम याचा झोपलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळून आलं. या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी परिसरातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासलं. या चित्रीकरणाच्या आधारे संशयावरून याच शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या बिहारमधल्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या अल्पवयीन मुलानं आपणच फैजानला झोपेत इलेक्ट्रिक वायरनं शॉक देऊन त्याचा खून केला अशी कबुली दिली. या घटनेनंतर शाळा बंद पडेल आणि आपल्याला कायमस्वरूपी घरी जायला मिळेल या हेतूनं आपण फैजानचा खून केलाय अशी कबुली संबंधित अल्पवयीन मुलानं दिली आहे. त्याला इथून जायचं होतं. यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी संबंधित मुलाला रात्री झोपेत 11:15 ते 11च्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा हे केलेला आहे. आणि त्याबद्दल आपण EDR दाखल केला होता अकस्मात. त्या अकस्मात नंबर 45/25 त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारले. CCTV फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध झालं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदरशातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे. बच्चे का नाम फैजान है, बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना 11:30 बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है, बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है. बच्चों ने कबूल किया. तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला, स्टाफ को, मदरसे में रहने वाले बच्चों को, तो सबसे पहले पुलिस को खबर दी है. खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है. उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने हाँ, उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में, उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ. किधर का है? ये भी बच्चा बिहार का रहने वाला है. पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. हातकणंगले पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.